हाय, मी शिल्पा. फक्त 3x5च्या बॉक्समध्ये हे सुंदर पॅटर्न तयार केले आहेत. चला पाहूया. एकाच बॉक्समध्ये वेगवेगळे पॅटर्न करता येतात. पाहिलेत का? आज मी तुम्हाला 3 इझी डिझाईन दाखवणार आहे. हा डिझाईन फायनल लुकमध्ये खूप ट्रिकी दिसतो, बट स्टेप बाय स्टेप जर आपण याचा फॉलो केला तर हा खूप इझी आहे. फर्स्ट टाइम आपण गाईडलाईन काढल्या, त्या गाईडलाईननुसारच आपण लाईन्स काढायच्या. नंतर जी मधल्या आपण लाईन काढत आहोत त्या गाईडलाईनच्या थोडंसं खाली घ्यायच्या. प्रत्येक लाईन ही समान आली पाहिजे. आता आपण ज्या आपण लाईन काढल्या होत्या त्या लाईनला जॉईंट करायचं. आता आपण ह्या डिझाईनला लास्टला क्लोज करायचं. इथे फक्त ह्या फर्स्ट 2 गाईडलाईन आहेत त्यालाच फॉलो करायचं. आता नंतर गाईडलाईननुसार न जाता आपल्या डिझाईननुसार जायचं. वरची जेवढी आपण लाईन घेतली होती त्यानुसारच खालची लाईन घ्यायची. जेवढी वरच्या लाईनची लेंथ आहे त्यानुसारच खालच्या लाईनची लेंथ घ्यायची. इथे आपल्याला फक्त आपल्या डिझाईनला फॉलो करायचं आहे. इथे गाईडलाईनला फॉलो करायचं नाही आहे. हा बघा आपला फायनल लुक. ही आपली सेकंड डिझाईन. यामध्ये सुद्धा प्रत्येक सी हा आपला सेम आला पाहिजे. प्रत्येक एक सीच्या नंतर वरती एक आणि खाली एक लाईन काढायची. त्या लाईनलाच जॉईंट सी, हाफ सी काढायचा. ही सुद्धा ब्रायडलमध्ये खूप यूज केली जाते डिझाईन. आपल्या यानंतर प्रत्येक सी हा समान येण्यासाठी आधी फर्स्ट सी काढून घ्यायचा, त्यानंतर बाकीच्या लाईन्स काढायच्या. त्यामुळे प्रत्येक सी मधला अंतर हा सेम दिसतो. ही लास्टची जी आपण डिझाईन काढत आहोत ती 4x5च्या बॉक्समध्ये काढत आहोत. या बॉक्समध्ये आपल्याला लीव्स काढायचे.
यापैकी तुम्हाला कोणता डिझाईन आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन डिझाईन आयडियाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.